बर साहेब मी जाऊ का आता? ग बस. अगं पण तुला इसरून गेलं की साहेब. विसरून नाही, चिडलाय पायलट. म्हणजे तापलाय पायलट. का? ते नको म्हणत असताना आपण जो आगाऊपणा केलाय ना म्हणून. आपण नाही, तू. मला काय न सांगताच मला घेऊन गेली. तू होतास ना तिथं. माझं काही खरं दिसत नाही आज. अयो सुमी, मी जातो आता बरं का. मला एकटीला कुठं सोडून जातोस? एकटीला कुठं? साहेब आहे की संकट तुझ्या? नाही, पायलट आज जाम तापलाय. कशावरनं पण? बघितलंच ना मग कसं गेला ते. नाही काय नाही, मला नाही वाटत साहेब तापला असतील. चला आपण बघूया तापलाय का नाही. मी जातो नको क्या ग जातो नको की नको की नको की हेल्मेट हेल्मेटची चेष्टा करू नकोस की तुम्ही अगं. मग चल माझ्या संकट आज नाही ते हेल्मेटचं डोसकच फोडते का नाही बघ. नको की अगं हेल्मेट आहे की नाही माझं लय नक्की हेल्मेट आहे. त्या हेल्मेटमुळे 2-4 वेळेला असं डोसकं फुटता वाचलं, असं गाडीवर असं पडलं असं धप. हेल्मेटमुळे वाचलं 2-4 असं धप. हेल्मेट लय लक्की आहे नको फोडू. होय ना, मग चुपचाप चल माझ्या संगत नाही ते या हेल्मेटमुळे सुद्धा डोसकं फोडते. नाही नको हेल्मेट नको, येतो मी पण हेल्मेट दे. चल जातो. हेल्मेट ठेवायचा तू गाडीवर. वाटलंच होतं मला. नाही चेक करत होतो अगं. मग चल चुपचाप. येतोय की. नको क्या ग समी, ऐक क्या ग. समी, साहेब लयच तापले ते आज. आपल्याकडे पण बघणं झाले ती. हा, तो नको म्हणत असताना आपण जो आगाऊपणा केलाय ना तो अंगलट येणार बघ आपल्या. हा, आपण नाही बाबा, तू. मी नुसता संगत होतो तुझ्या. तू होतास नव तिथं, मग आपण. चल जा पुढे तू. नको समी, मला असं वाघाच्या जबड्यात ढकलू नकस की. वाघ नाही पायलट आहे तो. कसं आज वाघागत बोललं की साहेब. सुमी, तुला वाघाच्या जबड्यात हात घालायची सवय आहे की नाही? जा की पुढे तू प्लीज. नाही मी नाही, तू जा. सुमी घाबरली, अशी कशी घाबरली सुमी? सुमी चूक असल्यावर घाबरते. तू जा पुढे. बबन, काय सुरू आहे लहान मुलासारखं? काय नाही. सुमी काय म्हणते बघा की. काय ग? काय कुठे काय काय नाही. मग काय नाही.
की सुमे तू बघ की बायको आहेस का कोण आहे ग तू बघ की तुझा साहेब आहे नव तू बघ बघ की सुमे अगं बघ म्हटलं नव साहेब काय काय नाही दौरा चुकला उद्या टायमात येतो जातो मी असं कसं चुकला आज चुकलंय तर उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते करा की साहेब साहेब करते ती प्लॅनिंग अरे एकटा माणूस काय काय करणार तू संकट राह की तापलाय का बघ ताप होय जा बघ पाणी कुठं आहे पाणी बबन काय सुरू आहे? काय नाही तुमचं प्लॅनिंग करा तुम्ही सुमे साहेबांनी अजिबात ताप आला नाही अगं मी आता पाणी शिपडून बघितलं का नाही अजिबात वाद बीप काय झाली नाही मी जातो अजिबात नाही आणि पाणी टाकल्यावर वाफ यायला पायलट काय बॉयलर नाही माणूस आहे ते माणसाला चेक करतात की नाही तसं करायला पाहिजे काय झालंय? काय नाही तू कर तुझं प्लॅनिंग हा काय काय साहेबांनी तोंडात ठेवाय सांग की तू अरे हे ताप बघायचंय ह्यावरनं कसं कळलं पाहिजे तापलाय का नाही ते मी सांगतो तसं कर की फक्त सुमे ग तू धरायला तोंडात आता तुझी बारी तर अरे बरं जा की. पायलट जरा कर की कशाला? कर की तुम्हा दोघांचं काय सुरू आहे मगासपासून? चेकिंग चेकिंग? कसलं चेकिंग? सांग की सुमे तू मी चेकिंग चेकिंग नाही प्लॅनिंग ते पायलट प्लॅनिंग कसं करते हे बघत होतो ना आपण पायलट आकर की आकर दे साहेबांनी अजिबात ताप आला नाही काळजी करायचं काहीच कारण नाही देव पावला बाबा तुमचा काय वेडेपणा सुरू आहे मगासपासून?
काय नाही साहेब, तुम्ही नग नग म्हणत होता तरी आज सुमीनं आगावपणा केला. त्याच्यामुळे तिला वाटलं की तुम्ही तिच्यावर लय भडकलाय, लय तापलाय. आयुष्यात सुमी कधी कोणाला घाबरली नाही हो. पण आज सुमी लय घाबरली बघा तुम्हाला. सुमे तू घाबरली होतीस? होय, सुमी चूक असल्यावर घाबरती. कसली चूक? तू नको म्हणत असताना मी बाहेर गेली, लोकांना गोळा केलं, त्या शिंदेच्या आडवं गेलं म्हणून. सुमे अगं तुझी काहीच चूक नव्हती. तू जे केलंस ते बरोबरच केलंस. पण हा पुढल्या वेळापासून जे काय करशील ना ते सांगून करायचं, असं परस्पर करायचं नाही. चला बास झाला आता. आणि हा, उद्या सकाळी आपल्या कारखान्यावर गळीत हंगामाच्या शुभारंभाची पूजा आहे, त्याच्या तयारीला लागा. होय साहेब, हे जी जेवणाची खाण्याची ऑर्डर आपण सुरेशला देऊया का? हो देऊया की, पण त्यांना एकट्याला जमेल एवढं? मग मी कशाला आहे? मी इथली सगळी कामं करून तात्याला मदत करायला जाईल. अजिबात नाही. तुम्हाला सकाळी पूजेसाठी हवी असते तिकडे. तुझ्या आणि मम्माच्या हस्ते पूजा करणार आहे मी. मी तात्यांना मदत बी करणार आणि पूजेला बी येणार. तू काय काळजी करू नकस. आता तात्यांना मोठी ऑर्डर मिळाली म्हणलं खुश होतील तात्या. नरसू, अरे कारखान्यावरच्या पूजेची तयारी झालीये का? हो ताई, सगळी झाली. अशी झाली की तू काही विचारूच नकोस. हो, काय काय तयारी झालीये? ते पूजेची तयारी सगळी झाली आहे आणि बाकीचं म्हणजे ते जाधवांना सांगितलंय मी सगळं नीट. ते करतील सगळं. ते तू काही काळजी करू नको, झाली सगळी तयारी. तुझ्यावर जबाबदारी सोपवली म्हणजे मला काळजीचं काहीच कारण नाहीये. हा, तेच म्हणतो ना मी. फक्त जेवणाची ऑर्डर द्यायची तेवढी राहिली आहे. 30,000 रुपये खर्च आहे त्यासाठी. ऍडव्हान्स दिलाय मी, पण फक्त ऑर्डर द्यायची बाकी आहे. किती? 30,000 ना? हो ताई, मग देऊन टाकू ना ऑर्डर? नाही नको. का? काय झालं समर? अरे समोर पूजा झाल्यावर आपण संध्याकाळी जेवण देतो सगळ्यांना. नाही ते द्यायचंच आहे, पण या वर्षीची ऑर्डर आपण तात्यांना देऊया. हो चालेल ना, चालेल नरसू. अगं पण ताई, 200 लोकांचं जेवण झेपेल का सुरेश रावांना? म्हणजे खानावळीच्या 10-12 मेंबर्सची गोष्ट वेगळी आणि 200 लोकांची गोष्ट वेगळी. मामासाहेब, तुम्ही काय काळजी करू नका. अहो मी जाणार की मदतीला. ताई पण मी ऍडव्हान्स देऊन बसलोय. अगं मग माघारी घ्या, एवढं काय त्यात. ताई नरसू, अरे काय फरक पडतो ऍडव्हान्स वाया गेला तर? हा, काहीच हरकत नाहीये. उलट आपली मदत एका गरजू माणसाला होतीये, मग काय हरकत आहे? हा, हेही बरोबर आहे म्हणा. गोरगरीब आणि फाटक्या माणसांना मदत करायचा स्वभाव आहे ना तुझा. मामासाहेब नीट बोला. अगं पण मी ताईचा स्वभाव सांगितला फक्त. सुरेश रावांबद्दल काही बोललो नाही काही. हो ना. समर, तू देऊन टाक तुझ्या सासऱ्यांना ऑर्डर. नाहीतरी दवाखान्याच्या खर्चानं फार वाईट परिस्थिती आली असेल ना त्यांच्यावर. काय गरज नाही ऑर्डरची. एवढं पण गरजू समजू नका माझ्या तात्यांना. अगं सुमन, तू वाईट का वाटून घेतेस? आम्ही काही कोणाला नावं ठेवत नाही होत. हा, म्हणजे जे खरंय ते खरंय, त्यात लाज कसली आली? मामासाहेब, आम्ही मोरे लाजत नाही आमच्या गरिबीला. पण जर कोणी उपकाराची भाषा करत असेल तर त्याच्याकडनं 1 रुपया बी घेत नाही. सुमे अगं तसं नव्हतं म्हणायचं मम्माला. पायलट, काय गरज नाही ऑर्डरची. आमचं आम्ही बघून घेऊ. मामासाहेब, तुम्ही देऊन टाका तुमच्या माणसाला ऑर्डर. सुमे अगं तू चिडतेस कशाला? पायलट, आज कारखान्याची पूजा आहे, मी कशाला चिडू? आणि मी मनापासून सांगते, नका ही ऑर्डर आम्हाला. मग देऊन टाकू ऑर्डर. हो ठीक आहे. मम्मा, आज कारखान्यावरची पूजा मला तुझ्या आणि सुमीच्या हस्ते करायची. तुम्ही दोघी वेळेत पोचावर का कारखान्यावर? अरे मी आहे ना, मी आणतो वेळा त्यांना. तू पुढे हो, आम्ही आलोच. सुमे येतो मी. आहे खानावळवाली, बाप आचारी, रुबाब मंत्री पाटलांचा. काय तर म्हणे उपकार नको. अरे ही या घरात सून म्हणून आली, हेच उपकार आहेत हिच्यावर. नरसू, हिच्या बापाची लायकी काढायला पाहिजे परत एकदा. काढूया ताई, तू काय काळजी करू नको. मी बरोबर पिळतो त्याला. आजच पिळते.
आणि त्याचं तोंड पडल्याची खुश खबर ऐकव मला. ठीक आहे ताई, जशी तुझी इच्छा. मी आलोच त्या म्हाताऱ्याला चिमटा काढून. हा बोला की मामासाहेब. सुरेशराव, काय झालं? कशाचं? अहो कशाचं काय, पैशाचं काय झालं? अहो चालू आहे चालू आहे. चालू आहे काय सुरेशराव? तुम्हाला सांगतोय तुम्ही चालूपणा करू नका. मला आज संध्याकाळपर्यंत 30,000 रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आज संध्याकाळपर्यंत? हो, आपलं ठरलंय ना सुरेशराव, 30,000 रुपये रोज द्यायचे. अहो नाही नाही मामासाहेब, लय अवघड आहे हो. अहो 30,000 म्हणजे काय बारकी रक्कम नाही हो. बघा, त्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही काय करा, पण हातपाय हलवा. असं घरात बसून काय होणार नाही. अहो नाही, माझा प्रयत्न सुरूच आहे अहो मामासाहेब. सुरू आहेत ना, मग लवकर करा. हा हा ठेवू का ठेवू? हा ठेवा, पण प्रयत्न चालू ठेवा. मला आज संध्याकाळपर्यंत 30,000 रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत. काय सुरेश, आज लय दिवसाने? हो, लय महिन्यानी म्हणा. मग काय खेळणार काय? खेळणार म्हणजे? अहो ते इथे काय भजन करायला नाही आले, खेळणारच. पिसा माझ्या लावचं बी. अरे पण सुरेश, पैसे? अरे आहेत की, पिसा आलूच. लावा 100 वर. आज काय डबल डबल? डबल नाही रे, सिंगलच आहे. जर क्लोज आला तर लावणार, नाही आला तर डबल लावणार. सुरेश, आज काय वाढू नाही की मग? अरे 30,000 पाहिजेत मला सांच्या पोतोर. जवळ मिळत नाही तोवर इथनं हलणारच नाही. एवढा मोठा आकडा पाहिजे म्हणजे जुगार ह्यो एकच पर्याय आहे. 30,000 म्हणजे काय कमी रक्कम नाही. हात काय चोळतोस बेट्या? आज 30,000 रुपये मिळाले नाहीत तर तुझ्याच हाताने तुझा चोळा मोळा करणार आहे मी. ताई, 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 तुझ्यासाठी एक मोठी खुशखबर आणली आहे. खुश खबर? हो ताई, खुशखबर ऐकशील ना तर अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करशील. अच्छा, काय खुश खबर आणलीस नरसू? ताई, अगं ती खानावळवाली तिच्या बापाचं सारखं कौतुक करत असते ना. हे साप खोटे. तिचा बाप वर्ल्ड फेमस आचारी का नाही मला माहित नाही, पण वर्ल्ड फेमस जुगारी नक्की. काय? अगं हो ताई, आज त्या म्हाताऱ्याला चिमटा काढून त्याचं तोंड कसं पडतंय हे तुला सांगायचं म्हणून मी त्याच्या घरापाशी गेलो होतो. चोरून त्याला फोन लावला. मग तो म्हातारा पडलेलं तोंड घेऊन बाहेर आला, सायकल घेतली आणि निघाला. मी पण त्याचा पाठलाग करत करत निघालो. मग अगं ताई, माणसं नॉर्मली पैशाचं टेन्शन घेऊन दारू प्यायला जातात, पण हा म्हातारा आपल्या कारखान्याजवळच्या एका जुगारी अड्ड्यावर गेला. अरे काय सांगतोयस काय नरसू? हो ताई, नुसता गेला नाही, तिथं जुगार पण खेळला, ते पण एका सराईत जुगाऱ्यासारखा. ताई, आता मात्र मला टेन्शन यायला लागले. नरसू, जुगार तो म्हातारा खेळतोय, तोंड त्याचं पडलंय, तुला कसलं आलंय टेन्शन? अगं ताई, असं काय करतेस?
तो म्हणत होता आज संध्याकाळपर्यंत 30,000 रुपये जिंकणार आणि ते आपल्याला परत करणार. आता खरंच त्यांनी 30,000 रुपये परत केले तर मग त्याला त्रास कसा द्यायचा आपण, त्यामुळे टेन्शन आलंय मला. नरसू, आपण टेन्शन घ्यायचं नाही. घ्यायचं कसं ताई? त्या खानावळवालीला तिची आणि तिच्या बाबाची लायकी दाखवून द्यायची.